सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरातील घरगुती गॅस सिलेंडर वितरण सुरळीत आणि पारदर्शक करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धसदृश्य तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचं दिसून येते. याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेवरही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून यामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान इचलकरंजी शहरात अनेक नागरिकांकडून गॅस वितरणाबाबत तक्रारी येत आहेत. काही भागात वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. तसंच वितरण प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीचा परिणाम स्थानिक स्तरावर जाणवत असल्यानं नागरिकांमध्ये गॅस उपलब्धतेबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असल्याचं यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडर हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक घटक असल्यानं प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज असल्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. शहरातील सर्व गॅस एजन्सींची तपासणी करून वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि नियमित करण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर प्रशासनानं या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मनसे शहर अध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, शहर उपाध्यक्ष नितीन कटके, अभिषेक सारडा, शहर सचिव संदीप पवार, सौरभ चव्हाण, अनिल झाडबुके, श्रेया शेळके, आरती कांबळे, सिद्धार्थ अजटराव, उमेश दरिबी, निलेश पाटील, सिकंदर मुजावर, अरुण घोलपे, अतुल जाधव, अरुण माळी, धनाजी धुमाळ, अमित पाल यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.